हरिः ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 27. संसार सागरे मग्नं दीनं मा करुणानिधे कर्ममोह गृहीतांगम मामुद्गर भवारणवनात. हे करुणानिधे, मी संसार सागरात बुडालेला एक दीन आहे. कर्मामुळे उत्पन्न झालेल्या मोहाने ग्रासलेल्या मला या संसार सागरातून वर काढावे. ओवी क्रमांक 28. श्रीमद भागवतस्यापि ततां पूजा प्रयत्नतः कर्तव्या विधीना प्रीत्या धूपदीप समन्विता. नंतर धूपदीप वगैरे उपचारांनी मोठ्या उत्साहाने आणि प्रेमाने श्रीमद भागवताची योग्य प्रकारे पूजा करावी. ओवी क्रमांक 29. तस्तुस्तु श्रीफलं घृत्वा नमस्कारं समाचारेत स्तुतिं प्रसन्नचित्तेन कर्तव्या केवलं तथा. त्यानंतर ग्रंथाच्या समोर नारळ ठेवून नमस्कार करावा आणि प्रसन्न चित्ताने केवळ स्तुती करावी. ओवी क्रमांक 30. श्रीमद्भागवताख्योऽयं प्रत्यक्षं कृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्त्यर्थ भवसागरे. श्रीमद भागवताच्या रूपाने आपण साक्षात भगवान श्रीकृष्णच आहात. नाथ, या भवसागरातून सुटका होण्यासाठी मी आपणास शरण आलो आहे. ओवी क्रमांक 31. मनोरोथ मदीयोन्न सकलः सर्वथा त्वया निर्विघ्नेनैव कर्तव्यो दासोहं तव केशव. कोणत्याही विघ्नाशिवाय आपण माझा हा मनोरथ यथास्थित पूर्ण करावा. हे केशवा, मी आपला दास आहे. ओवी क्रमांक 32. एवं दीनवचम प्रोक्चम वक्तारं चाथ पूजयेत संभूष्य वस्त्रभूषाभिः पूजान्ते तं च संस्तवेत. या प्रकारे करुणापूर्ण प्रार्थना करून नंतर वक्त्याचे पूजन करावे. वक्त्याला सुंदर वस्त्र अलंकारांनी सुशोभित करून त्यांच्या पूजनानंतर त्यांचीही अशी स्तुती करावी. ओवी क्रमांक 33. शुकरूप प्रबोध्यज्ञ सर्वशास्त्र विशारदः एकत्कथा प्रकाशेन मदज्ञानं विनाशयः. हे शुक स्वरूप भगवान, समजावून देण्याच्या कलेत आपण कुशल आणि सर्व शास्त्रांत पारंगत आहात. कृपया ही कथा समजावून सांगून माझे अज्ञान दूर करावे. ओवी क्रमांक 34. तदग्रे नियमः पश्चकर्तव्यः श्रेयेंसे मुदा सप्तरात्रं यथा शक्त्या धारणीयः स एव हि. त्यानंतर प्रसन्नतेने आपल्या कल्याणासाठी वक्त्यासमोर नियम करून 7 दिवसांपर्यंत त्याचे यथाशक्ती पालन करावे. ओवी क्रमांक 35. वर्णम पश्च विप्राणां कथा भग्न निवृत्तये कर्तव्यं तैर्हर्ये विजाप्यं द्वादशाक्षर विद्यया. कथेमध्ये विघ्न येऊ नये म्हणून आणखी 5 ब्राह्मणांना निमंत्रित करून त्यांच्या द्वारा भगवंताच्या द्वादशाक्षर मंत्राचा ओम नमो भगवते वासुदेवाय जप करावा. ओवी क्रमांक 36. ब्राह्मणानां वैष्णवांच्या न्यास्तथा कीर्तनाकारिणः नत्वा संपूज्य दत्ताज्ञा स्वयमानसं मा विशेत. यानंतर ब्राह्मण अन्य विष्णू भक्त आणि संकीर्तन करणाऱ्यांना नमस्कार करून त्यांची पूजा करावी व त्यांची आज्ञा घेऊन स्वतः स्थानापन्न व्हावे. ओवी क्रमांक 37. लोकवित्त धनागारा पुत्रचिंता व्युदस्तश्च कथाचित्तः शुद्धमंतिः स लभेत फलमुत्तमम्. जो पुरुष लोकव्यवहार, संपत्ती, धन, घर, पुत्र इत्यादींची चिंता सोडून शुद्ध चित्ताने केवळ कथेतच लक्ष ठेवतो त्याला श्रवणाचे उत्तम फळ मिळते. ओवी क्रमांक 38. आसूर्योदय मारंभ सार्थ
त्रिप्रहरान्तकम् वाचनीया कथा सम्यग्धीरकंठम सुधीमता। बुद्धिमान वक्त्याने सूर्योदयाला कथेची सुरुवात करून 3.5 प्रहरांपर्यंत मध्यम स्वरात चांगल्या तऱ्हेने स्पष्ट उच्चारांसहित कथेचे वाचन करावे। ओवी क्रमांक 39। कथावीरा नमः कर्तव्यो मध्याह्ने घटिकाद्वयम् तत्कथा मनुकार्या वै कीर्तनम वैष्णवैस्तदा। दुपारच्या वेळी 2 घटिका कथा बंद ठेवावी। यावेळी कथेतील प्रसंगानुसार उपस्थित वैष्णवांनी भगवत गुणांचे संकीर्तन करावे। ओवी क्रमांक 40। मलमूत्रार्जार्थ हि लघ्वाहारः सुखावहः हरिशानेन कर्तव्यो एकवारं कथार्थिना। कथेच्या वेळी मल मूत्र वेग ताब्यात राहावा यासाठी अल्पाहार हितकारिक असतो, म्हणून श्रोत्याने दिवसातून केवळ 1 वेळ अविष्यान्य घ्यावे। ओवी क्रमांक 41। उपोष्य सप्तरात्रं वैशक्तीचे शृणु या दत्ता घृतपानं पयपानं कृत्वा वै शृणुया सुखम। सुदृढ असेल त्याने 7 दिवस निराहार राहून कथा ऐकावी किंवा केवळ दूध वा तूप घेऊन आनंदाने श्रवण करावे। ओवी क्रमांक 42। फलाहारेण वा भाव्यमेक भुक्तेन वा पुनः सुखसाध्यं भवेद्युत्तु कर्तव्य श्रवणाय तत। किंवा फलाहार घ्यावा, अगर दिवसातून 1 वेळ एकाच प्रकारचे अन्न खावे। ज्याला जो नियम सहज पाळणे शक्य असेल त्याने तो नियम कथा श्रवणाचे वेळी पाळावा। ओवी क्रमांक 43। भोजनं तु वरं मन्ये कथाश्रवणकारकं नोपवासो वारः प्रोक्तः कथा विघ्न करो यदि। कथा श्रवणास सहाय्यक असेल तर मी उपवास करण्यापेक्षा भोजन करण्याला प्राधान्य देतो। उपवास करण्याने ते श्रवणात अडथळा येत असेल तर असा उपवास न केलेला बरा। ओवी क्रमांक 44। सप्तहव्र दीनः पूसां नियमा शृणु नारदः विष्णु दीक्षा विहीनानां नाधिकारः कथा श्रवे। नारद मुने नियमपूर्वक सप्ताह ऐकणाऱ्या पुरुषांसाठी नियम ऐका। ज्याने विष्णू भक्तांची दीक्षा घेतली नाही तो कथाश्रवण करण्याचा अधिकारी नाही। ओवी क्रमांक 45। ब्रह्मचर्य मदहा सूक्तिः पत्रावल्यां च भोजनं कथा समाप्तौ भुक्तिं च कुर्यान्नित्यं कथावृत्ती। जो पुरुष नित्य नियमाने कथा ऐकतो त्याने ब्रह्मचर्य पाळावे, जमिनीवर झोपावे आणि दररोज कथा संपल्यानंतर पत्रावळीवर भोजन करावे। ओवी क्रमांक 46। द्विदलं मधु तैलं च गरिष्ठान्न तथैव च भावदुष्टं पर्युषितं जन्यानित्यं कथावृत्ती। डाळ, मध, तेल पचण्यास जड, वाईट भावनेने दूषित आणि शिळे अन्न अशा अन्नाचा व्रतस्थ माणसाने अवश्य त्याग केला पाहिजे। ओवी क्रमांक 47। कामं क्रोधं मदं मानं मत्सरं लोभमेव च दंभ्यं मोहं तथा द्वेषं दूरयेच कथावृत्तिः। कथा श्रवणाचे व्रत घेतल्याने काम, क्रोध, मद, मान, सन्मान, मत्सर, लोभ, दंभ, मोह आणि द्वेष यांना आपल्या मनात अजिबात थारा देऊ नये। ओवी क्रमांक 48। वेद वैष्णव विप्राणां गुरु ग्रोवरतीनां तथा स्त्रीराज महातां निंदां वर्जयेद्य कथावृत्तिः। त्याने वेद, वैष्णव, ब्राह्मण, गुरु, गोसेवा करणारे तसेच स्त्रिया, राजा आणि महापुरुषांची निंदा वर्ज करावी। ओवी क्रमांक 49। रजस्वलांत्य जस्ले छ पतित व्रात्य कैस्थता द्विज
द्विड वेद बाह्येश्च न वदेद्या कथा व्रती. व्रतस्थ पुरुषाने रजलस्वला स्त्री, चांडाल, म्लेच्छा, पापी, गायत्री जप न करणारे ब्राह्मण, ब्राह्मणांचा द्वेष करणारे तसेच वेद न मानणारे यांच्याशी संभाषण करू नये. ओवी क्रमांक 50. सत्यम शौचम दयाम मौन मार्जवम नियमम तथा उदार मानसम त्वद्वेवम कुर्यात कथा व्रती. कथा श्रवण करण्याने सत्य, शौच, दया, मौन, आर्जव, विनय आणि औदार्ययुक्त आचरण केले पाहिजे.